1,40,000 कमवणं ते पण काही महिन्यामध्ये हा काही जोक नाही. सोशल मीडियाची पॉवर जे म्हणतात मनोज दे, सोशल मीडियाची पॉवर ती खरीच सोशल मीडियाची पॉवर आहे आणि सोशल मीडियामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे की ती कोणाला पण किती पण कमवून देऊ शकते. याचा मला एक अनुभव आलेला आहे काही महिन्यामध्ये. काही महिन्यामध्ये 1,40,000 कमवले ते पण सोशल मीडियापासून. तुम्हाला जर यूट्यूबवरती करिअर करायचं किंवा कोणत्याही सोशल मीडियावरती कंटेंट क्रिएटर बनून करिअर करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल होईल. नक्की शेवटपर्यंत बघा. हा टाईम पिरियड जरी कमी वाटत असला 5 ते 6 महिने म्हणजे जास्त वाटत नाही आणि ते मला माहिती आहे की 5 ते 6 महिने मला इन्कम करायला हे 5 ते 6 वर्ष लागले. जवळपास खूप अगोदरपासून मी यूट्यूबवरती आहे आणि खूप चॅनल बनवून मी सोडून दिले कारण ते ग्रो नाही झाले. बट एक गोष्ट लक्षात आली की कन्सिस्टन्सीमध्ये काही पण होऊ शकतं. आता रिसेंटली मी यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं मी आणि त्याचं नाव इथे घेणार नाही कारण ते खूप सिक्रेट चॅनल आहे आणि लवकरच त्याचं रिव्हील करण्यात येईल. ज्या चॅनलवरती हा पेमेंट आली हे चॅनल नुकतंच 2023मध्ये बनवलं होतं मी. त्याच्यावरती म्हणजे त्याच्याविषयी काही सांगणार नाही कारण ते खूप सिक्रेट चॅनल आहे आणि त्याच्याविषयी रिव्हील म्हणजे लवकर करणार नाही. खूप अजून टाईम आहे त्यासाठी. ह्या चॅनलवरती जेव्हा 1,000 सबस्क्रायबर होईल तेव्हा आपण बघू. अदरवाईज मग ते सिक्रेट चॅनल राहणार आहे. माझं तर काही इच्छा नाही त्याला रिव्हील करण्याची. बट मेन पॉईंटवरती आलो आपण तर 2017-18 पासून मी कंटिन्युअसली यूट्यूब बघतो. 2018-19 पासून यूट्यूबर बनण्याची इच्छा होती माझी. ते काही सक्सेस झालं नाही म्हणजे मी वेगवेगळे चॅनल बनवून सोडून दिले आणि ते ग्रो नाही झाले म्हणून मी त्याच्यावरती काही जास्त लक्ष दिलं नाही. कोणत्याही सोशल मीडियापासून पैसे कमवायचे जर स्टार्ट झाले तर लोकांना एक भ्रम असतं की पहिल्या दिवशी व्हिडिओ टाकला लगेच इन्कम चालू, लाखाने पैसे आपण कमवणार. पण तसं काही रिॲलिटीमध्ये नाही. आता भरपूर लोकांना माहिती असेल की यूट्यूबमधून पैसे कमवण्यासाठी आपल्याला 4,000 घंट्याचा वॉच टाईम लागतो. 1,000 सबस्क्रायबर ते पूर्ण करण्यामध्ये लोक म्हणजे यूट्यूब चॅनल सोडून देखील देतात कारण ते लवकर कंप्लीट होत नाही. आता जे तुम्ही व्हिडिओ बघताय त्याच्यावरती जवळपास 150 सबस्क्रायबर आहे आणि वॉच टाईम खूप कमी आहे. तरी हे फक्त स्पेशल तुमच्यासाठी बनवलेलं आहे चॅनल. याच्यावरती असं माझं म्हणणं आहे की मराठी लोकांना पण यूट्यूबवरती किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती लवकरात लवकर यावं आणि त्याच्यावरती इन्कम स्टार्ट करायला पाहिजे. कारण हिंदीमध्ये खूप सारे यूट्यूबर आहे पण ते आपण रिलेट करत नाही त्यांच्यासोबत. माझ्यासोबत पण ते झालेलं आहे कारण मी खूप हिंदी यूट्यूबर बघितलेले, इंग्लिश यूट्यूबर बघितलेले पण त्यांच्यासोबत कधी कनेक्ट नाही झालो. त्याच्यामुळे मी स्वतः एक चॅनल ओपन केलं क्रिएटरला मदत करण्यासाठी किंवा कोणत्याही कॉन्टेंट क्रिएटरला हेल्पफुल होईल त्या मोटिव्हनं. तर जेव्हा आपण व्हिडिओ टाकतो चालू करतो तर माझं एक असं ओपिनियन राहील की पब्लिकली सांगू नका. सिक्रेटमध्ये चॅनल ओपन करा आणि त्याच्यावरती व्हिडिओ टाकणं चालू करा. जे क्रायटेरिया तुमचा पूर्ण होईल 4,000 वॉच टाईम आणि 1,000 सबस्क्रायबर तिथून पुढे तुमचं मॉनिटाईजची जी प्रक्रिया आहे ती चालू होईल. यूट्यूबवरती एक ना एक व्हिडिओ भेटून जाईल तुम्हाला. चॅनल कसं चालू करायचं, कसं मॉनिटाईज करायचं, प्रत्येक प्रकारचा सगळं काही यूट्यूबवरती आहे. मी पण यूट्यूबवरती बघून शिकलो आणि सध्याच्या काळामध्ये यूट्यूबवरती इन्कम चालू झालेली आहे. तर 1,40,000 5 ते 6 महिन्यामध्ये कमवले मी यूट्यूबवरून. खूप इंटरेस्टिंग आहे ऐकायला. त्याच्यामागची मेहनत खूप आहे कारण ते व्हिडिओ बनवणं, व्हिडिओ एडिट करणं आणि व्हिडिओ अपलोड करणं. व्हिडिओ जवळपास 2-3 GB डाटा घेतो आणि ते परत 4G कनेक्शन चालू आहे आपलं. अनलिमिटेड डाटा पण भेटत नाही. त्याचं पण एक रिचार्ज एक्स्ट्रा लागतं आणि ते अपलोड करायला 1-2 तास सहज लागते कारण एवढं स्पीड भेटत नाही 4Gला. खूप सारं असं स्ट्रगल करावं लागतं तेव्हा पुढे एवढं आपण पैसा अचीव करू शकतो. तर एक मोटिवेशन हा व्हिडिओ होता मोटिवेशनल की प्रत्येकजण करू शकतं आणि इन्कम पण त्याच्यापासून करू शकतं. खूप म्हणजे एवढं पण हार्ड नाही जेवढं आपण गृहीत धरतो. फक्त त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी एक महत्त्वाची रोल प्ले करतं. कन्सिस्टन्सी कोणत्या पण फील्डमध्ये दाखवली तर त्याच्यामध्ये सक्सेस नक्कीच एक दिवस भेटणार आहे. मला 7 वर्ष लागली ही पेमेंट घ्यायला कारण हे चॅनल जरी लवकरात लवकर ग्रो झालं बट जे अगोदर चॅनल होते ते पण मी एक कंबाईन करून सांगू इच्छितो की तेव्हापासून मला माहिती आहे की कशी पेमेंट घ्यायची, कसं काय करायचं, सगळ्या गोष्टी माहीत होत्या. बट मी कधी एक्झिक्यूट केलं नाही आणि कधीच असं ते रिॲलिटीमध्ये आणलं नाही की व्हिडिओ बनवले, टाकले, व्हायरल झाले. खूप मेहनत लागते त्याच्यामागं. तुम्ही जर केलं आणि मेहनती असाल तुम्ही तर लवकरात लवकर होऊन जाईल. शॉर्टमध्ये खूप जास्त ग्रोथ भेटते. लवकरात लवकर जर तुम्हाला फेमस व्हायचं शॉर्टमध्ये चॅनल ओपन करा, शॉर्ट अपलोड करा. आणि माझ्याविषयी जर सांगायचं झालं तर मला ते मी तर लाँग फॉर्म चालू केलेलं आहे पहिल्यापासून कारण लाँग फॉर्ममध्ये जास्त इन्कम होते आणि इन्कम आपल्याला मेन सोर्स म्हणजे मेन जो इन्कम मोटिवेट असतो आपला मोटिव्ह ते असतं यूट्यूबपासून पैसे कमवले तर लाँग व्हिडिओपासून जास्त पैसे येतात. सो माझं एक ओपिनियन राहील की तुम्ही लाँग फॉर्मचे व्हिडिओ बनवा आणि कोणाचाही विचार करू नका. म्हणजे सध्या तरी जर तुम्हाला स्टार्टिंगला वाटत असेल की लोक काय म्हणतील, असं काय म्हणतील तर त्यांना सांगूच नका. पहिली गोष्ट असं लोकांना म्हणजे आपलं चॅनल रिव्हील करू नका जोपर्यंत एक सर्टन सबस्क्रायबर होईल. तसं मी पण केलेलं आहे. आता हे जे व्हिडिओ बघतो तुम्ही ते पण खूप सिक्रेट चॅनल हे पण कोणाला माहीत नाही. लिहितले जास्त 4-5 जणांना माहिती आहे. तर पब्लिकली रिव्हील करू नका. अगोदरचं चॅनल तर अजून पण कोणाला माहिती नाही. तर माझं असं म्हणणं राहील की जेव्हा आपली पेमेंट चालू होईल किंवा जेव्हा आपण यूट्यूबपासून चांगली इन्कम चालू करेल
तेव्हा तोपर्यंत तरी ते रिव्हील करू नका. आणि त्याच्यानंतर मग जे तुमचं कम्युनिकेशन कॅमेरासमोर आहे ते पण हळूहळू डेव्हलप होईल. त्याच्यावरती कोणी हसणार नाही तुम्हाला. जसे मला स्टार्टिंगला खूप हसत होते आणि म्हणजे जेव्हा मी टिकटॉकवरती किंवा कोणते व्हिडिओ टाकत होतो आणि इंस्टाग्रामवरती आता चालू केलं इंस्टाग्रामवरती रील टाकणं. स्टार्टिंगला मला थोडंफार भेटलं, बट आता ते यूज टू झाले आणि त्यांना असं माहिती झालं की माझी एक इमेज क्रिएट झाली की हा यूट्यूबवरती किंवा यूट्यूबवरती नाही पण हा इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे टाकतो. तशी एक इमॅजिनरी त्यांची एक म्हणजे ते गृहीत धरतं की हा कॉन्टेंट क्रिएटर आहे. भले काही भेटो ना भेटो, त्यांना काय माहिती अजून मी रिव्हील पण केलेलं नाही की एवढी इन्कम झालेली अशी काही. सो एक असं माझं म्हणणं राहील की तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे बना. तुम्ही काही ना काही तुमच्यामध्ये स्किल असेल ती समोर दाखवा. बोलता येत नसेल तर बोलायला शिका. खूप छोटा व्हिडिओ होता आणि माझं एक बनवण्याचं मोटिव्ह असं होतं की तुम्हाला मोटिवेशन भेटायला पाहिजे आणि होप सो तुम्हाला हेल्पफुल होईल हा व्हिडिओ. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. आणि पुढच्या जर वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओ मिस नाही होणार. आणि कॉन्टेंट क्रिएटर असाल तर तुम्हाला नक्कीच सपोर्ट करू आपण पण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.